तर आता मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका हा पावसाळी अधिवेशनाला सुद्धा बसलेला आहे। कारण पावसाळी अधिवेशनामध्ये जाणाऱ्या 7 आमदारांना या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागतं। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे कुर्ला इथं विदर्भ एक्सप्रेस अडकली। यामध्ये आमदार संजय गायकवाड, आमदार अमोल मिटकरी, आमदार जोगेंद्र कवाडे आणि मंत्री अनिल पाटील हे विदर्भ एक्सप्रेसमध्ये अडकल्याचं कळतंय। तर सर्वसामान्यांप्रमाणेच आमदार आणि मंत्रीही रेल्वे ट्रॅकवर चालत येत असल्याचं पाहायला मिळालंय। दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब, मी आणखी एक ट्रेनमध्ये 8 ते 10 आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत। पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा, या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहेत। तर मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा पावसाळी अधिवेशनाला झाल्याचं कळतंय। पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित असणारे आमदार आणि मंत्री देखील सर्वसामान्यांप्रमाणे रेल्वे रुळावरनं चालताना दिसतायत, कारण रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे। विदर्भ एक्सप्रेसला ह्याचा फटका बसलेला आहे। रुळावरती पाणी साचल्यामुळे आणि तांत्रिक काही कारणांमुळे ही रेल्वे सेवा ठप्प झाली आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी सर्वसामान्यांप्रमाणेच मंत्र्यांना आणि आमदारांना सुद्धा होताना दिसतोय। तर सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनासाठी जाणाऱ्या काही आमदारांनी मुंबईतील मुसळधार पावसाच्या फटक्याला त्यांना सामोरं जावं लागलंय। मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय आणि त्यामुळे हावडा एक्सप्रेस ही बऱ्याच काळापासून कुर्ला परिसरामध्ये अडकली आहे। या एक्सप्रेसनं संजय गायकवाड हे प्रवास करत होते। तर आपण आपले प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडे जाऊया। कुर्ला परिसरातून आपण थेट त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत। सुष्मिता, सध्या तिकडचं काय वातावरण आहे? कुर्ला परिसरामध्ये सकाळी आपण पाहिलं रुळावरती पाणी साचलं होतं, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती, सध्याची काय अपडेट आहे? सध्या आपण जर कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरामधील जो संपूर्ण भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की पालिकेच्या व्हॅन्स या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत, सक्शन मशीन्स या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा जोर हा थांबलेला आहे, कुठेही पाऊस पडत नाहीये, परंतु तरी सुद्धा कुर्ला परिसरामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याच रस्त्यातनं वाट काढत बसेस सुद्धा बाहेर पडतात। कुर्ला बस डेपो परिसरामध्ये, कुर्ला रेल्वे स्टेशन बाहेरील कुर्ला बस डेपो परिसरात आपण सध्या उपस्थित आहोत आणि इथे बघता याच पाण्यातनं, साचलेल्या पाण्यातनं वाट काढत पुढे जावं लागतंय। पावसाचा जोर ओसरल्यानंतर या ठिकाणचं पाणी दूर होणं किंवा कमी होणं अपेक्षित होतं, परंतु तसं होत नाही, कारण कुठेतरी नालेसफाई पुरेशी झालेली नाहीये, म्हणूनच अशा पद्धतीचं हे चित्र पाहायला मिळत आहे। समोर आपण बघतोय की नागरिक सुद्धा या पाण्यातनं वाट काढत पुढे सरकतायत आणि समोर अगदी आपण जर बघितलं तर बस स्टॉप आहे आणि ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते आहे बस डेपो। या बस डेपोमध्ये काही बसेस थांबवण्यात आलेले आहेत, काही नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। तुम्हाला नेमकं कुठे जायचं? दरवर्षी असंच पाणी भरतं? दरवर्षी भरतं पाणी, पण आज आम्ही कोकणातून थेट मुंबईत आलेलो आहोत काल, आणि सकाळी आमची 9ची गाडी आहे, पण अद्याप आता मला वाटतं 11, 11:30 वाजले असतील, अद्याप ते एसटी सुद्धा आतापर्यंत आलेले नाहीत। आम्ही अडकलो आहोत, आम्ही कोकणातून आलोय। अच्छा, आणि बसेसवरती सुद्धा परिणाम आहे? या परिसरामध्ये पाणी कायम असंच भरतं? कायम भरतात। आम्ही ह्या साईडला पहिल्यांदाच आलेला आहे, पण तरी सुद्धा ही लोकांना सांगितलं इकडे एसटी हलवू नका, इकडे रिक्षा हलवू नका, पण आम्ही आमची एसटी आम्हाला कोकणामध्ये जाणं जरुरी आहे, पण आम्ही त्या पाण्यातून गाडी घालून आम्ही इथपर्यंत पोहोचलो स्टँडला। नक्कीच आपण समोर बघतो अगदी लहान लहान मुलं सुद्धा या पाण्यातनं वाट काढत बाहेर पडताय, परंतु ज्या पद्धतीचं काम दरवर्षी नालेसफाईच्या बाबतीत झालंय असं म्हटलं जातं, या ठिकाणी न पंप बसवलेला आहे ना हे पाणी ओसरण्याचं नाव घेते, त्यामुळं या संपूर्ण परिस्थितीमध्ये नागरिकांना याच पाण्यातनं वाट काढत पुढे जावं लागतंय। कुर्ला एसटी डेपो असं आहे की नाले सफाईचं काम
जे मुंबई महानगरपालिकेकडनं योग्य प्रमाणात व्हायला हवं होतं ते छोटे नाले जे आहेत, मायनर नाले, मेजर नाले, ते काही समाधानकारक झालेलं नाही. परंतु ठीक आहे, जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो एकाच वेळेला तेव्हा ही परिस्थिती मुंबई शहरामध्ये उद्भवते. आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आव्हान करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी. परंतु 2-3 वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळेला असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी धरलं जात होतं. आता असं एक म्हण आहे, जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यांना सुपातल्याने हसू नये, ही परिस्थिती आज आहे. असं आहे की आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठत होतं त्या ठिकाणी उपाययोजना करून पंपिंग स्टेशन उभारून हे पाणी जे साठत होतं त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, नागरिकांना ते त्रास होत नाही. परंतु नवीन अशी ठिकाणं तयार झालेली आहेत, त्याच्यावरती मागील 2 वर्षामध्ये इकडे असलेल्या प्रशासकाने, इकडे असलेल्या सरकारने ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या केल्या नाहीत. त्यामुळे नवीन ठिकाणं निर्माण झालेली आहेत. आरोपी फरार आहे याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे. या सरकारबद्दल कोणाला धाकच राहिलेलं नाहीये. त्यामुळे मोकाटप्रमाणे कायदा मोडणारी माणसं अशा पद्धतीचं कृत्य करतायत. याच्यामुळे या राज्यातील सामान्य नागरिकाला त्रास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हा स्फोट होऊ शकतो, हे देखील मी आज आपल्या कॅमेऱ्यासमोर सांगतो. असे ती पवन सुक्त सोसायटीला लागून असणारी वॉल कोसळली होती. त्यानंतर सरकारी यंत्रणा विधानसभेमध्ये मी हा मुद्दा मांडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचली. कालपासून त्याच्याबाबतचं नियोजन हे मुंबई महानगरपालिका, SRA, तिकडे असलेल्या स्थानिक विकासक यांनी सुरू केलेलं आहे. परंतु दिंडोशीमध्ये अशा मोठ्या दरडी आहेत आणि दरडीच्या बांधकामासाठी जे पैसे मोठ्या प्रमाणात येतात त्याची मागणी मी सतत 2-3 वर्ष करतोय. परंतु केवळ मी उद्धव ठाकरे गटांचा आमदार असल्यामुळे इकडे असणाऱ्या पालकमंत्र्यांनी, इकडे असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केवळ मला डावललं गेलं आणि फंड दिला नाही.